नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनीज किचनमध्ये. आय होप तुम्ही सगळे खुश असाल, सेफ असाल. तर आज मी बनवली आहे मुळ्याची भाजी. तर आपण इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे आणि मार्केटमध्ये आता भरपूर प्रमाणात मुळा देखील आलेले आहेत. तर बऱ्याच जणांनी ही भाजी देखील आवडत नाही, पण अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. अगदी सोपी पद्धत आहे. तर इथे मी 2 मुळे घेतलेले आहेत. ते स्वच्छ वॉश करून घेतलेत मी सुरुवातीला. त्यानंतर त्याच्यावरची ही मी अशी साल काढून घेणार आहे. आपल्याला ही साल जास्तही काढायची नाही आहे. अगदी थोडी-थोडी काढायची, कारण कितीही स्वच्छ धुतले तरी त्यावर माती दिसतच होती थोडीफार. त्यामुळे मी वरची साल काढून घेतली. नंतर हे इथे असं किसून घेतलं आहे. तर सर्वात पहिली स्टेप आपल्याला अशी की आपल्याला मुळा इथे मीडियम जो म्हणजे ज्या चाळणीने आपण किसणार आहे ती मीडियम साईजची पाहिजे. त्याने आपल्याला किसून घ्यायची. तर इथे माझी मुलगी पण मम्मी व्हिडिओ बनवते म्हणून ती पण लगेच इथे मुळा किसायला घेतला तिने. इथे मुळा माझा किसून झालेला आहे. गॅसवर मी कढई ठेवली गरम करायला. कढईमध्ये 2 चम्मच मी तेल ॲड केलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे घालून ते व्यवस्थित तडतडू देणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते भाजीला. कढीपत्ता ॲड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण देखील ॲड करायचा आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन आले असाल, पहिल्यांदा आले असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला देखील लाईक करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तिथे मुळा किसून झाल्यानंतर यातलं जे पाणी असतं ते मी थोडंसं पिळून काढून घेतलं होतं. त्याने काय होतं की मुळ्यातला जो तिखटपणा आहे तो थोडा कमी होऊन जातो. त्यामुळे इथे लसूण टाकल्यानंतर मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या पण बारीक कट करून टाकल्या होत्या. त्यानंतर अर्धा चमच हळद मी याच्यात घातलेली आहे आणि हळद घातल्यानंतर जे आपल्याला मुळा आपण किसून घेतला होता तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला आणि सगळं एकदम एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. ही भाजी अगदीच झटपट बनणारी भाजी आहे आणि मी जसं सांगितलं की मी इथे मुळ्याचं पाणी थोडंसं काढून घेतलं होतं. बरेच जण ते पाणी देखील काढत नाही. ते तुमच्यावर अवलंबून करतं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते पिळून देखील घेऊ शकता, नाही पिळलं तरी चालेल. तिथे वरती चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आणि वरतून एक झाकण ठेवून एक जस्ट 5 ते 7 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे माझी मुळ्याची भाजी व्यवस्थित शिजली आहे आणि रेडी देखील झालेली आहे. इथे मी 5 मिनटं झाकण ठेवलं होतं आणि इथे गॅस मी पूर्ण लो ठेवला होता. इथे गॅस आपल्याला हाय अजिबात ठेवायचा नाही आहे. खाली लगेच मुळं आपल्या कढईला चिटकू शकतो. त्यामुळे इथे माझी मुळ्याची भाजी रेडी आहे. फ्रेश केलेली कोथिंबीर टाका. व्हिडिओला लाईक करा.